आता बातमी आहे एका वेगळ्या सेलिब्रेशनची। देशभरात नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। ठिकठिकाणी जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र अभिनेता सयाजी शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत नव्या वर्षाचं स्वागत केलं। माण तालुक्यातल्या देवडी गावात वृक्ष संवर्धन करत त्यांनी अनोख्या पद्धतीने हे सेलिब्रेशन केलंय। आपण बघूया आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांचा रिपोर्ट। ही दृश्य आहेत नव्या वर्षाच्या स्वागताची, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा नाही आहे, ते फक्त निसर्गप्रेम। नव्या वर्षाच्या स्वागताची ही अनोखी संकल्पना आहे अभिनेता सयाजी शिंदेची। माण तालुक्यातलं दिवडी हे गाव, दुष्काळात ओस पडलेल्या या माळ रानाचा आज कायापालट झालाय आणि ही किमया केली आहे सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी। गायरान जे माळरान आहे तिथे 50 एकरमध्ये झाडं लावायचा प्लॅन केला आणि आता प्रश्न आहे की लावताना खूप आनंद होतो, सगळ्यांना जून जुलैमध्ये खूप कौतुक होतं, पण ती झाडं जगवायची कशी? तर 31 डिसेंबर एक परवा आयडिया आली की 31 डिसेंबर हा आपण असा सेलिब्रेट करूया की आपणच लावलेल्या झाडांची आपण काळजी घेऊ। जून महिन्यात या माळ रानावर तब्बल 8000 झाडं लावली होती, पण केवळ वृक्षारोपण करत कर्तव्य पूर्ण झालं असं नाही, तर गेल्या 6 महिन्यांपासून ही मंडळी या वृक्षांच्या संगोपनाचीही जबाबदारी पार पाडतायत। फार सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील ही गोष्ट आहे की ज्या कौतुकानं झाडं लावलीत ती आपल्या मुलांसारखीच असतात ना, मुलांची जशी काळजी घेतो तशी झाडांची काळजी घेऊया। मग आता काय होतं की डिसेंबर ते मे पर्यंत आग लावली जाते, वाळलेलं गवत पेटतं आणि त्यातनं आपणच लावलेली झाडं जळतात, तर त्यासाठी त्याचं संरक्षण करायचं आणि पाण्याची सोय करायची। आणि ह्या सगळ्या मुलांनी ही झाडं ह्या मुलांनी लावलेली आहेत। इथं अशी 8000 झाडं लागलीत आता आणि अशा पद्धतीने ती आता वाढतायत। आणि आता 31 डेच्या निमित्ताने या माळ रानावर या झाडांना आळे तयार करून त्या झाडपाला टाकून श्रमदान करण्यात आलंय। इथं म्हणजे जून जुलै महिन्यात आम्ही झाडं लावली। इथे येऊन सगळे टोटल शाळेतले 11-12वीची मुलं आलेलो आम्ही, सगळी झाडं लावली, त्याला म्हणजे पाणी बिणी घातलं, इथे शेततळं पण तयार केलंय त्यांनी त्यांच्या माध्यमातून। आणि आमच्यासोबत काम करताना तेही स्वतः सुद्धा आमच्यासोबत काम करत होते। तसंच ही झाडं जगवण्यासाठी या माळ रानावर ठिबक सिंचनाचंही काम करण्यात आलंय। त्यामुळे सयाजी शिंदे यांनी आपलं निसर्गप्रेम जोपासत केलेलं नव्या वर्षाचं हे स्वागत सर्वांसाठी आदर्शच आहे। साताऱ्याहून राहुल तपासेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।